श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 9. बाळ श्रीपादाच्या दुग्ध समस्येचे निराकरण. आणि श्रीपाद हे श्रीदत्त असल्याची पंचमहाभूताकडून साक्ष. श्रीपाद प्रभूच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नसे. सुमती महाराणी बाळास पुरेसे स्तनपान करवू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती, परंतु ती त्यांच्या घरी असलेल्या काळाग्निशमन दत्तांच्या नैवेद्यास पुरेल एवढेच दूध देत असे. बाकीचे आपल्या वासरास पाजवीत असे. आपण आपल्या दिव्य आणि अपूर्व शिशूस पुरेसे दूध देऊ शकत नाही या विचाराने त्या सच्चील माता पित्यास वाईट वाटे. व्यंकटप्पय्या आणि नरसिंहवर्मा यांनी भरपूर दूध देणारी गाय अप्पलराज यांना दान देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सारे व्यर्थ झाले, कारण दान स्वीकार न करण्याचे अप्पलराजाचे विरोध होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी श्री श्रेष्ठी बापनाचार्युकडे आले. त्यांनी एक शुभलक्षणी गाय अप्पलराज शर्मांना देण्याचा आपला मानस त्यांना सांगितला. श्री बापनाचार्युंनी ती गाय आणून त्यांच्या गोट्यात बांधण्यास श्रेष्ठींना सांगितले. बापनाचार्युंनी ती गाय जावयास गोदान देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गोदान अप्पलराजांनी नाकारले. याच वेळी हिमालयातील सतोपत या गावातून श्री सच्चिदानंद नावाचे एक महात्मा पीठापुरी आले. ते कैवल्यशृंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पीठिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने असून त्यांच्या बाल्य रूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सच्चिदानंदांना झाला होता. त्यानुसार ते पीठिकापुरी आले होते. बापनाचार्युंनी त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले. त्यांच्या पुढे बाळ श्रीपादाच्या दुधाची समस्या आली, तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्माने गोदान घेतले पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमाच्या बंधनात पडून त्यांना गोक्षीर अर्पण करण्याचे महद्भाग्य हातून दवडू नये. ब्राह्मण सभेने श्रीपाद श्रीवल्लभ श्रीदत्त असल्याचा पुरावा मागितला. श्री सच्चिदानंदांनी तुम्हास पंचमहाभूताची साक्ष देतो असे ब्राह्मण सभेत सांगितले. यानुसार यज्ञ प्रारंभ झाला आणि त्याच वेळी भूमातेने साक्ष दिली. ती म्हणाली, श्रीपाद श्रीदत्त असल्याकारणाने श्री अप्पलराज यांनी गोदान स्वीकारावे. श्वशुरापासून जावयास प्रीतीपूर्वक दिलेला वस्तू दान होत नाही. यज्ञ प्रारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडून इतर स्थळी पाऊस पडत होता, ही दुसरी साक्ष होती. यज्ञातील हविर्भाग घेण्यास प्रत्यक्ष अग्निदेव आले आणि गोदान घेण्यात काही दोष नाही असे त्यांनी सांगितले, ही तिसरी साक्ष होती. यज्ञमंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला, ही चौथी साक्ष होती. याच वेळी आकाशातून दिव्यवाणी झाली की श्रीपाद साक्षात श्रीदत्त आहेत, ही पाचवी साक्ष होती. पंचभूतांची साक्ष झाल्यावर पीठापूरची ब्राह्मण सभा मौन झाली आणि अप्पलराज यांनी गोदानाचा स्वीकार केला. अशा प्रकारे बालक श्रीपादाच्या दुग्ध समस्येचे निराकरण झाले. त्यामुळे सर्वजण आनंदित झाले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.